जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहरू युवा केंद्र यांच्यामार्फत सीएसआरडी समाजकार्य महाविद्यालयाच्या वतीनं जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचं आयोजन केलं होतं। या महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी होते। याप्रसंगी तहसीलदार संजय शिंदे, जिल्हा क्रीडा अधिकारी आमसिद्ध सोलनकर, नेहरू युवा केंद्राचे समन्वयक संकल्प शुक्ला, सीएसआरडीचे संचालक डॉ सुरेश पठारे, सावेडी मसापचे अध्यक्ष जयंत येलुलकर आदी उपस्थित होते। यंदा जिल्हास्तरीय युवा महोत्सव विज्ञान व तंत्रज्ञानामधील नवसंकल्पना या विषयावर आधारित आहे। या युवा महोत्सवात समूह लोकनृत्य, लोकगीत, कथालेखन, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय। युवक युवतींनी दुपारच्या सत्रात समूह लोकनृत्य व लोकगीतांचं उत्कृष्ट सादरीकरण केलं। यावेळी क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरांगे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील क्रीडा अधिकारी भाऊसाहेब वीर, प्रियंका खिंडारे, क्रीडा मार्गदर्शक विशाल गर्जे, रमेश जगताप, सीएसआरडीचे डॉ सुरेश मुगुटमल, डॉ प्रदीप झरे, डॉ विजय संसारे, डॉ जेमोल वर्गीस, आलवरी झापके आदी उपस्थित होते। वतीने युवकांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देणे, त्यांचा सर्वांगीण विकास करणे यासाठी प्रतिवर्षी हा जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचं आयोजन केलं जातं। सन 2024-25 युवा महोत्सवाचं दिनांक 5 आणि 6 डिसेंबर या 2 दिवशी आपण या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये आयोजन करत आहोत। यामध्ये यावर्षीची थीम इनोव्हेशन इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी या आधारित हा युवा महोत्सव खऱ्या अर्थानं होणार आहे। त्याच्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये समूह लोकनृत्य, लोकगीत आणि कौशल्य विकासमध्ये कथालेखन, चित्रकला, वक्तृत्व आणि कविता या बाबींच्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या जाणार आहेत। प्रत्येक बाबीमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांना प्रमाणपत्र आणि रोख स्वरूपाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात येणार आहे। या स्पर्धेमधून प्रत्येक बाबींमध्ये प्रथम 2 क्रमांकाचे स्पर्धक हे विभागीय युवा महोत्सवासाठी जो आपण 9 डिसेंबरला सोलापूर या ठिकाणी आयोजित होणार आहे, या ठिकाणी सर्वजण आपल्या नगर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व या विभागीय युवा महोत्सवामध्ये करणार आहे। त्यानंतर विभागीय युवा महोत्सवामधून जे विजयी स्पर्धक होतील ते राज्यस्तर युवा महोत्सव जो नांदेड या ठिकाणी होणार आहे, त्या नांदेड या ठिकाणी होणाऱ्या युवा महोत्सवामध्ये ते रिप्रेझेंट करतील आणि राष्ट्रीय युवा महोत्सव हा 11 ते 12 जानेवारी 2025 या कालावधि में दिल्ली या ठिकाणी संपन्न होना है। ये एक हिस्सा है उसके कार्यक्रम का। वो अनेक तरह के क्रियाकलाप जैसे सामाजिक, हेल्थ से रिलेटेड, स्पोर्ट्स, पॉजिटिव लाइफ स्टाइल, विभिन्न क्रियाकलापों पर जन जागृति का काम करता है, जिसका मुख्य उद्देश्य होता है कि 15 वर्ष से लेके 29 वर्ष, आई मीन 15 to 29 ईयर्स एज के यूथ को साथ में लेके उनको इंगेज रख के समसामयिक घटनाओं पर, जन जागरूकता के विभिन्न मुद्दों पर साथ लेके काम करना और उनको मेन स्ट्रीम सोसाइटी में लाना। तो नेहरू युवा केंद्र का जो कार्यालय है वो हमारे तालुका स्तर से लेके अनेक गांव में हमारे वॉलंटियर्स हैं जो कि हमारे साथ मिलके काम करते हैं। दोस्तों, आज का ये जो युवा महोत्सव कार्यक्रम है, आप लोग इसमें सहभागी के रूप में आए हुए हैं। मैं आप लोगों को से थोड़ा सा बात करना चाहूँगा कि ये जो प्रतियोगिताएं इस कार्यक्रम में हम लोग लेने वाले हैं, ये सिर्फ एक प्रतियोगिता नहीं है कि जिसमें आप आए, आपने भाषण दिया, आप विजयी हुए, फर्स्ट, सेकंड, थर्ड आए, या फिर आप नहीं आए तो निराश हो गए। जो भी प्रतियोगिता है उसका एक प्रक्रिया होती है, प्रोसेस होता है। प्रोसेस इन द सेंस, आपको सबसे पहले पता चला ये कंपटीशन हो रहा है, उसके बाद आपको पता चला ये टॉपिक है। आप अगर प्रतिभाग होने के लिए आप खुद को तैयार कर रहे हैं तो उसका मतलब हुआ कि आप उस टॉपिक के बारे में जान रहे हैं। जैसे कि इसमें जो टॉपिक दिया हुआ है, इनोवेशन इन साइंस एंड टेक्नोलॉजी, साइंस और टेक्नोलॉजी में इनोवेशंस, नवाचार, न्यू आइडियाज, है ना। तो आपने जरूर इसको कहीं से पढ़ा होगा, आसपास आप जो भी डेली यूज में आप चीजें देखते रहते हैं उनको आपने संकलित किया होगा कि हम क्या बोल सकते हैं, क्या देख सकते हैं। इसमें आपका माइंड का, आपके दिमाग का एक प्रोसेस होता है। युवती जे कलाकार आले त्यांना या कार्यक्रमात शुभेच्छा देतो आणि आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक ज्या ॲक्टिव्हिटीज भाग घेणार आहेत, विभागातून राज्यात आणि राष्ट्रीय पातळीवरती सहभागी व्हावेत अशी सर्वांना मी शुभेच्छा देतो। धन्यवाद। शिक्षण घेतलेला विद्यार्थी त्यावेळेस आता जे आपल्याला या सगळ्या फॅसिलिटी दिसत आहेत त्यावेळेस आमच्या वेळेस नव्हत्या। आम्हाला ते फक्त पास होणे हा एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करावा लागायचा। अशा स्पर्धा वगैरे आम्ही ज्या वेळेस ग्रॅज्युएट झालो त्याच्यावेळेस जेव्हा नोकरीच्या शोधात फिरायला लागलो तेव्हा कळालं की आपल्याला नुसतं शिक्षण घेऊन नोकरी मिळणार नाही, तर आपल्याला काहीतरी स्पर्धेमध्ये भाग घ्यावा लागेल, काहीतरी स्पर्धा परीक्षा द्याव्या लागतील आणि त्या स्पर्धा परीक्षाच्या माध्यमातून जी निवड झाली आणि या तहसीलदार पदापर्यंत मी या ठिकाणी आलेलो आहे।
तशाच शुभेच्छा मी आपल्याला देतो की स्पर्धेशिवाय या जगात टिकावं लागत नाही आणि स्पर्धेमध्ये जर भाग घ्यायचा असेल तर आपल्याला असे विविध उपक्रम जे नेहरू युवा कल्याण, जिल्हा क्रीडा कार्यालय किंवा ह्या कॉलेजचे प्राचार्य, संचालक यांनी जे आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहे तर त्याचा आपण लाभ घ्या आणि विभाग स्तरावर, जिल्हा स्तरावर आपली निवड होईल याबद्दल मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद. त्या वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्समध्ये, वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये भाग घेत होतो. जसं तहसीलदार साहेबांनी सांगितलं की फक्त अभ्यास करून किंवा फक्त पुस्तकात राहून तुम्हाला यश प्राप्त होईलच याची शाश्वती नाही. पुढं जाऊन जेव्हा तुम्ही तुमच्या करिअरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अप्लाय कराल, वेगवेगळ्या क्षेत्रात जाण्याचा प्रयत्न कराल, त्यावेळेस या वेगवेगळ्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीमधून तुम्हाला जे शिकायला मिळेल त्याचा तुम्हाला पुढं जाऊन खूप फायदा होईल. मित्रांनो, काय होतं, आता अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये, अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये आपण जेव्हा भाग घेतो तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या लोकांशी भेटायला मिळतं, आपलं होरायझन वाढतं. सध्या तुम्ही एका शाळेला रिप्रेझेंट करताय, नंतर तुम्ही तालुक्याला रिप्रेझेंट कराल, त्यातनं काही लोक जिल्ह्याला, राज्याला आणि पुढं जाऊन देशाला तुम्ही रिप्रेझेंट करायची तुम्हाला संधी मिळेल. मग याच्यामधून तुम्हाला जे लोक तुम्हाला भेटतील, त्यांच्याकडून तुम्हाला ज्या गोष्टी शिकायला मिळतील, त्या पुढं जाऊन तुम्हाला एक सक्षम नागरिक आणि तुम्ही ज्याही क्षेत्रात अधिकारी म्हणून कार्य करताल तेव्हा त्यावेळेस आलेले अनुभव तुम्हाला नक्की कामी येतील. आम्ही आत्ताच कार्यक्रमाच्या आधी बोलत होतो की आपल्या देशाची लोकसंख्या इतकी मोठी आहे आणि जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कॉम्पिटिशन्समध्ये पाहतो, ऑलिम्पिक्समध्ये वगैरे पाहतो, तर आपल्या देशाला एवढे मेडल्स मिळत नाहीत. मग जनरली आपल्या समाजामध्ये असा एक समज आहे की नोकरी करायची, एक शिक्षण घ्यायचं आणि नोकरी करायची. ह्या ज्या स्पर्धा आहेत किंवा ह्या ज्या क्रीडा म्हणा, तुम्ही सांस्कृतिक म्हणा, साहित्य म्हणा, या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपण त्यांना अजून एक व्यावसायिकतेच्या स्वरूपानं पाहत नाही. आपण शिक्षणावर लक्ष देऊन नोकरी घेण्याचाच हा आपला एक उद्देश असतो. पण मला तुम्ही विचाराल तर हे जे बाकीचे सगळे फील्ड आहेत त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठं करिअर करण्यासारखं आहे. तुम्ही या वेगवेगळ्या गोष्टींना एक छंद म्हणून पण जोपासू शकता किंवा त्याला तुम्ही एक करिअर म्हणून सुद्धा तुम्ही त्याच्याकडे पाहू शकता. आणि कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सॅम्युअल वाघमारे यांनी केलं. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहिल्यानगर.